नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। हळदी कुंकू व फूड फेस्टिवल उत्साहात संपन्न। आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी मातोश्री वेणुताई चव्हाण विद्यालय व डॉक्टर के.आर. पवार ज्युनियर कॉलेज येथे हळदी कुंकू व फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। हा उपक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचं उद्घाटन गोरेवाडी गावचे सुपुत्र, थोर देणगीदार व विद्यालयाचे माजी विद्यार्थी माननीय श्री अजित गायकवाड शेठ यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य पवार सर यांनी विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरते मर्यादित न ठेवता व्यवहार ज्ञान मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले। बाजारातील नफा तोट्याची संकल्पना समजणे, ग्राहकांना कशा प्रकारे आकर्षित करावे तसेच संवाद कौशल्य विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलंय। या फूड फेस्टिवलमध्ये सुमारे 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध खाद्यपदार्थांचे व भाजीपाल्याचे आकर्षक स्टॉल उभारले होते। हळदी कुंकू कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या महिला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री धैर्यशील पवार, उपाध्यक्षा श्रीमती शोभादेवी पवार, संस्था सचिव अंजली पवार मॅडम हे मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री चव्हाण सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक जब्बार पीरजादे, खानापूर, सांगली। मी ज्येष्ठ शिक्षक काटकर सर आज आमच्या मातोश्री वेणुताई चव्हाण विद्यालय व डॉक्टर के.आर. पवार ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणामध्ये एक विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम म्हणून चिमुकल्यांचा मिनी बाजार म्हणजे आठवडा मिनी बाजार या ठिकाणी आयोजित केलेला होता। तर या कार्यक्रमासाठी म्हणजे सर्व पालक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यान्न तयार केलेले होते। आता हा आठवडा बाजार घेण्यापाठीमागचा उद्देश हा होता की विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान यावं, म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या असणाऱ्या नफ्या तोट्याची संकल्पना त्यांच्या लक्षात यावी, त्याचबरोबर त्यांना व्यवहार ज्ञान यावं, बाजारातला प्रत्यक्ष अनुभव कसा असतो, नफ्या तोट्याचं गणित कसं असतं, खरेदी विक्री कशी असते, त्याचबरोबर आपलं संवाद कौशल्य कशा प्रकारे विकसित करता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज आमच्या विद्यालयामध्ये एक मिनी फेस्टिवल म्हणून आठवड्याचा हा फूड फेस्टिवल आणि त्याचबरोबर शेतकरी कुटुंबातली मुलं असल्यामुळं त्यांच्या भाजीपाल्यांचा या ठिकाणी आम्ही बाजार आयोजित केलेला होता। सर्वसाधारणपणे या बाजारामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 10,000 रुपयेच्या वरती या ठिकाणी आर्थिक उलाढाल झालेली असावी असा प्राथमिक अंदाज आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त झाली असावी, कारण विक्री मोठ्या प्रमाणात झालेली असल्यामुळं त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे सर्व खरेदीदारांचा या ठिकाणी प्रतिसाद दिसून येतो आहे। तर या असणाऱ्या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी अगदी भरघोस अशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे। त्याबद्दल सर्व विद्यालयाच्या वतीनं त्या विद्यार्थ्यांचं आणि उपस्थित मान्यवर आणि पालकांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी माझं छोटंसं या ठिकाणी 2 शब्द संपवतो।